अहंकार कटकारस्थानांचा बुरुज उतरून खाली आले। नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंवर पंकजांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। नेता नाही मी तर तुमची माता आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। पंकजा मुंडेंनी हे भावनिक आवाहन केलेलं आहे। भाषणादरम्यान पंकजा मुंडे या भाऊक सुद्धा झालेल्या होत्या। भगवान बाबांचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडापासून 1 किलोमीटर अंतरावर भाषण केलं आणि यावेळेला त्या आक्रमक दिसत होत्या। अहंकार आणि कटकारस्थानाचा बुरुज उतरून मी गडावरून खाली आले आणि त्याबरोबरच मंत्री नंतर आणि आधी सामान्य नागरिक असून कुठल्याही नियमाचा भंग करणार नाही, तर गडाचं आणि माझं बाप लेकाचं नातं असल्यानं गडाबाबत मी अपशब्द काढणार नसल्याचंही पंकजा मुंडेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। तसंच मेळावा माझ्यासाठी समाजकारण असून मी कोणाला घाबरत नाही आणि तुमच्या सर्वांसाठी मी नेता नाही तर माता असल्याचं त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय। ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे 21,000ची दरवर्षी मदत देण्याचंही त्यांनी जाहीर केलंय। चंड मुंड राक्षसाचा मला वध करायचा असून हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्यासारख्या राक्षसांना संपवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळेला केलेलं आहे। दरम्यान भाषणादरम्यान पंकजा मुंडे भाऊक झाल्या होत्या। उद्धव मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उद्धव, आज सकाळपासूनच जर पाहायला गेलं तर एक थोडंसं तणावाचं वातावरण भगवानगडाच्या इथे दिसलेलं होतं, मात्र पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर आता सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? सध्या पंकजा मुंडे जे आहेत ते हेलिकॉप्टरद्वारे जे सभास्थळावरून निघत आहेत। लोकांची सभेत ठिकाणाहून बाहेर पडायला गर्दी सध्याची झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते बाहेर निघायचा प्रयत्न करतात, मात्र लोकांची संख्या जास्त असल्यामुळे जे आहे त्याची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। एकंदरीत पंकजा मुंडे यांनी अत्यंत भावनिक भाषण या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळं लोकांमध्ये जो आहे त्यांच्याविषयी सहानुभूती लोकांमध्ये आहे। त्याच्यामुळं लोकांमध्ये कुठं ना कुठं उत्साह जरी असला तरी एक मोठा संघर्ष पंकजा मुंडेंना या ठिकाणी भाषण करावं लागला होता। त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांमध्ये थोडी खंत भगवानगडाविषयी यंदा वाटते। उद्धव, जर एकूणच आपण पाहिलं तर सकाळी ज्या वेळेला महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळेला ते म्हणालेले होते की पंकजा मुंडे यांच्यासाठी मी घरी येण्याचं मी त्यांना आमंत्रण देतो, मी त्यांच्यासाठी जेवण तयार ठेवलेलं आहे, माहेरचा घास त्यांनी खाऊन जावा असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांचा उल्लेख सुद्धा टाळलेला आहे। वैशाली, पंकजा मुंडे यांनी कालच पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की मी गडाची कन्या आहे, मी बाप माझा भगवानगड आहे आणि यामुळं मी भगवानगडाविषयी कुठलाही अपशब्द तोंडातून काढणार नाही। आणि तसं त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला आज दिसलं, गडाविषयी असेल आणि महंताविषयी असेल त्यांनी कसल्याच प्रकारचं अपशब्द किंवा त्यांच्यावर टिप्पणी टीका केलेली नाहीये। एकंदरीत श्रद्धा असलेलं भगवानगड स्थळ आहे त्यांचं, त्यामुळे त्यांनी आधी सांगितलं होतं आणि आता त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला तेच बघायला मिळालं। उद्धव, आता त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया उमटतायत या संपूर्ण प्रकारानंतर? म्हणजे आजच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा पंकजा मुंडे यांचा हा प्रयत्न होता? नक्कीच, कारण की मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर लगेचच पंकजा मुंडे यांना काही काळानंतरच मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत होतं। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत, म्हणजे त्यांच्या घरातूनच विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना कुठं ना कुठं असं वाटत होतं की जाणून बुजून जो आहे तो मला राजकारणातून बाहेर काढण्यासाठी एक प्रयत्न सुरू आहे। त्यामुळं त्यांना त्यांची ताकद जी आहे ती महाराष्ट्रापुढे दाखवायची होती। या निमित्ताने का होईना पंकजा मुंडे यांना जो आहे तो त्यांची ताकद दाखवायची संधी मिळाली आणि त्यांनी पूर्ण ताकदीनिशी जे आहे ते पूर्ण समर्थकाचा फौजफाटा आपल्याला आज भगवानगडावर बघायला मिळाला। त्याच्यामुळं कुठं ना कुठं पंकजा मुंडेंनी जे त्यांच्या सातत्याने राज्यामध्ये टीका होती ह्या टीकांना उत्तर म्हणून ही या सभेकडे आपण बघू शकतो। वैशाली, उद्धव, आता तुम्ही या बातमीवर खूप बारीकपणे नजर ठेवून आहात। आता पंकजा मुंडे यांचं भाषण झाल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांची काही प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का? त्यांनी काय म्हटलेलं या संदर्भात काही कळू शकलेलं आहे का, काही समजू शकलेलं आहे का? नामदेव शास्त्री हे गडावरच होते आणि ज्यावेळेस पंकजा मुंडे दर्शनासाठी भगवानगडावर गेल्या त्यावेळेस त्यांनी नामदेव शास्त्रींना जाणीवपूर्वक न भेटलं, म्हणजे भेटले नाहीयेत पंकजा मुंडे नामदेव शास्त्रींना, मात्र ते भेटले नाही। यांच्यामध्ये कसल्याच पद्धतीचं संभाषण जे आहे नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये झालेलं नाहीये। त्याच्यामुळे आता नामदेव शास्त्री याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे काही वेळानंतर आपल्याला कळणार आहे। वैशाली, उद्धव, आता भविष्यामध्ये तरी नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे एकत्र बसून संवाद करतील का, किंवा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होईल का,
या संदर्भात काही प्रतिक्रिया उमटतायत का? आता भविष्याचं सांगायला झालं तर पुढचा जो मेळावा असणार आहे, दसरा मेळावा, तो हा मेळावा जो आहे तो महंताच्या निमंत्रणानेच मी स्वीकारेन असं जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इतर मान्यवरांनी जे भाषण केलं त्याचे सूर जे आहेत ते या सभेत मध्ये उत्साह वाढवणारे होते, कारण की ते राजकीय भाषण होतं. जसं महादेव जानकरांचं भाषण झालं, सदाभाऊ खोतचं भाषण झालं आणि राम शिंदे या तिन्ही मंत्र्यांचं जे भाषण झालं, त्याच्यामुळं पुढचा दसरा मेळावा कशा पद्धतीने होईल याचा अंदाज इथले लोक बांधतायत. समर्थकांमध्ये आता काय बोलणं आहे, समर्थकांमधून काय प्रतिक्रिया उमटतायत? कारण मोठ्या संख्येनं या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे समर्थक या ठिकाणी आलेले होते. भगवानगडावर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. महंत नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं होतं की माझ्या मागे सुद्धा एक मोठी ताकद आहे, लोकांचा खूप मोठा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. मग आता या दोघांच्याही समर्थकांमधून काय प्रतिक्रिया उमटतायत त्या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? वैशाली, खरं जर पाहायला गेलं ना तर भगवानगडाच्या हा विषय होता समर्थकांचा, तर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना दाखवून दिलं की कशा पद्धतीचं माझ्या मागं पाठीमागं लोक आहेत. या सगळ्या विषयामध्ये नामदेव शास्त्री आपल्याला एकटे पडलेले दिसले. उद्धव, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत आपण काही वेळाने त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत. मात्र उद्धव, आता जसं तुम्ही सांगत होतात की एक प्रकारे भावनिक आवाहन जे आहे ते या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी सर्वांना केलेलं आहे आणि जो त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशनच सांगतात की कशा पद्धतीनं त्या आक्रमक सुद्धा यावेळेला झालेल्या होत्या. उद्धव, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत महंत नामदेव शास्त्री आहेत. शास्त्रीजी, वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून पेटलेला होता. आजचं पंकजा मुंडेंचं भाषण, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? शास्त्रीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणीमुळे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत आहेत. उद्धव, आज सकाळपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही दिवसांपासूनच आता भगवानगडावर दसरा मेळाव्याच्या दिवशी काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली होती. सकाळपासूनच शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली होती. पोलिसांसोबत काहीसा बाचाबाचीचा प्रकार सुद्धा घडलेला होता. हा वैशाली, कारण की इतका मोठा समुदाय होता आणि याच्यामध्ये जो आहे पोलिसांना पंकजा मुंडे आणि जे काही उद्योग मंत्री होते राम शिंदे, सदाभाऊ खोत यांची सुरक्षा करायला अडचणी जात होत्या. मात्र समर्थकांमध्ये मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत होता. समर्थक कसल्याच पद्धतीने पोलिसांना जे आहेत ते पोलिसांचं ऐकत नव्हते. ज्या पद्धतीने त्याच्यामुळे जो आहे तो पोलिसांची आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळेस बाचाबाचीचे चित्र आहेत. काही ठिकाणी दगडे फेकण्यात आले. मात्र याच्यामध्ये किरकोळ जखमी काही लोक झालेले होते. त्याच्यामुळं इतका मोठा म्हणजे आपण जर भगवानगडाच्या इतिहासामध्ये जर गेलो तर इतक्या मोठ्या संख्येने भगवानगडावर कधीच भक्तांचा समुदाय जो आहे तो बघितला गेला नव्हता. पोलीस प्रशासनाला याचा अंदाज आलेला नव्हता, कारण की मागचे 2-3 वर्षाचे जे आकडे काढले तर अत्यंत त्याच परिस्थितीच्या हिशोबाने पोलीस ठेवला होता. मात्र पोलिसांच्या क्षमतेच्या सुद्धा या ठिकाणी होता. त्याच्यामुळे पोलिसांना या सगळ्या ठिकाणी बंदोबस्त करायला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. वैशाली, उद्धव, आणि एक थोडासा वेगळा प्रश्न आता या संदर्भातला विचारावासा वाटतो की जर पाहिलं तर भगवानगडाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाविकांना दर्शन थोड्या वेळासाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे भाविकांमधून काय प्रतिक्रिया उमटत होत्या? खरं वृषाली, कारण की ज्यावेळेस उद्धव, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत महंत नामदेव शास्त्री आहेत. शास्त्रीजी, गेल्या काही दिवसांपासूनचा आम्ही वाद पाहतोय. तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. मात्र आजचं पंकजा मुंडे यांचं भाषण पाहिलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत आहेत. उद्धव, तुम्ही मगाशी जे सांगत होतात की काही काळासाठी आज भगवानगडावर भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आलेलं होतं, त्याच्यामुळे भाविकांमधून काय प्रतिक्रिया उमटत होत्या? खरं वृषाली, कारण की आज आहे तो आक्रमक पद्धतीने जे आहे ते पंकजा मुंडे समर्थक आणि भगवानगडाचे भक्त पंकजा मुंडे यांच्यासोबत मध्ये दाखल झाले आणि त्याच्यामुळे जो आहे तो मोठा एक लोकांचा संघ जो आहे तो एका क्षणी गडामध्ये दाखल झाला. त्याच्यामुळे त्या ज्या परिसरातली जागा होती ती खचाखच भरलेली होती.
कसल्याच पद्धतीचं आत बाहेर जायला जागा नव्हती. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने जे आहे ते अर्धा ते पाऊण तास जे आहे पंकजा मुंडे जितका काळ गडाच्या मंदिरामध्ये होत्या, समाधी ठिकाणी होत्या, तितक्या काळ सर्वसामान्य भाविक जे आहेत, भक्त आहेत, यांचं दर्शन थांबवलं होतं, बंद केलेलं होतं. त्याच्यामुळं कुठं कुठं थोड्या प्रमाणात भाविकांमध्ये नाराजी होती. मात्र पोलिसांना या सगळ्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्वाची होती, कारण की त्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. समर्थक कोण आणि विरोधक कोण, म्हणजे काही गडांचे होते जे स्थानिक होते, नामदेव शास्त्री यांच्या समर्थन त्या ठिकाणी होते. अशा लोकांना समोरासमोर येऊन काही वाद होऊ नये याकरताही हे पाऊल उचलले गेलं असावा असा भक्तांमध्ये समज होता. मात्र भगवान गडाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच सर्वसामान्यांना जो आहे तो भगवान गडाच्या गादीचा प्रवेश काही काळ का होईना बंद करण्यात आला होता. उद्धव बरोबरच आहे. यावेळेला जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांच्यासोबत महादेव जानकर सुद्धा होते आणि आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे ज्या वेळेला पंकजा मुंडे अडचणीमध्ये सापडलेले आहेत त्या वेळेला महादेव जानकर यांनी पुढे येऊन त्यांची पाठराखण केलेली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेलं आहे की पंकजा मुंडे या आपल्या बहिणीसारख्या आहेत. एक प्रकारे या व्यासपीठावर राजकीय पाठिंबा सुद्धा आपल्याला किती मोठ्या प्रमाणात आहे हे दाखवण्याचा पंकजा मुंडे यांचा प्रयत्न या ठिकाणी होता असं वाटतंय का? नक्कीच, कारण राम शिंदे असेल, महादेव जानकर असेल, सदाभाऊ खोत असेल, हे राम शिंदे सोडले ते बाकी हे दोन्ही वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत आणि भाजपाला एक त्यांना छोटासा संदेश द्यायचा होता या माध्यमातून की माझ्या जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ज्यावेळेस तुम्ही माझ्या बाबतीत काही निर्णय घ्यायला जाता तर या सगळ्याचाही विचार तुम्ही केला पाहिजे, कारण की पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, राम शिंदे असतील, उघड जाहीर भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली की आम्ही कायम पंकजा मुंडे यांच्या सोबतच राहणारे आहोत. मग त्यामुळं कुठं ना कुठं भाजप पक्षामधल्याही लोकांनाही कानटोचणी पंकजा मुंडेंनी केल्याची चर्चा असेल आणि याच पद्धतीने पंकजा मुंडे यांना जे हायकमांड असेल यांना संदेश द्यायचा असावा. नक्कीच धन्यवाद उद्धव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आज सकाळपासूनच भगवान गडाच्या ठिकाणी जे वातावरण होतं त्या संदर्भात सविस्तर माहिती आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यापर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट्स जे आहेत ते पोहोचवत आलेले होते. सध्या त्या ठिकाणी काय वातावरण आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच विश्लेषण जे आहे संपूर्ण ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय.